नमस्कार, मी मुख्य संपादक संभाय जाधव. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. आजरा येथे शिवसेनेचा नगरपंचायत पाणी प्रश्न व राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दिरंगाईबाबत रास्ता रोको. आजरा शहरातील मागील 2 महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने आजऱ्यातील संभाजी महाराज या प्रमुख चौकातील रस्ता खुदाई करून ठेवला आहे, परंतु नगरपंचायत पाईपलाईन या प्रश्नाबाबत रस्त्याचे काम न केल्यामुळे नागरिकांना व तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्याबाबत आजरा शिवसेना उभाटा गटाच्या वतीने आजरा येथील संभाजी महाराज चौकात रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पवार, गडिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, अवधूत पाटील, आजरा शहर प्रमुख ओमकार माद्याळकर तसेच दयानंद भोपळे, उपतालुका प्रमुख संजय एसादे सह आजरा तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी, आजरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आजरा आंबोली रोड व आजरा गडिंग्लज रोड या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहतुकीच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाचे म्हणणे ऐकून रास्ता रोको थांबवण्यात आला व यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नगरपंचायत व महामार्ग अधिकारी यांना घेरावा घालून शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी प्रश्नाचा भडीमार केला. यावेळी सदर रस्ता येणाऱ्या 8 दिवसात नाही झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्यात येईल असे आंदोलकांनी प्रशासनाला सांगितलेले आहे. धन्यवाद. विकास प्रशासन यांना आम्ही काही जनतेच्या वतीनं काही मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडत आहोत, ठेवत आहोत. साहेब तुम्ही पुढे या. नळ पाणी योजनेचे साहेब आहेत ते, जरा प्लीज पुढे या. तुमच्या वतीनं अशा मागण्या मांडत आहोत. संकेश्वर बांधा महामार्ग अंतर्गत असणाऱ्या संभाजी चौक ते भाईभाई चित्रमंदिर म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत आपल्या हा अपूर्ण अवस्थेत असलेला रस्ता हा ताबडतोब रस्त्याच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही रात्रीचा दिवस करा, पण हे काम लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा येत्या 2 दिवसात पूर्ण झालंच पाहिजे. ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. दुसरी मागणी आहे, आजरा शहरातील नळ पाणी पुरवठा खंडित व अनियमित स्वरूपाचा असून तातडीने विभागवार नळ पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक साहेब तुम्ही जाहीर करायला पाहिजे. नगरपंचायत अधिकाऱ्यांच्याकडे ही मागणी आहे प्रामुख्यानं. तिसरी मागणी आहे, पोलीस प्रशासनानं संभाजी चौक ते आजरा एसटी आगारापर्यंत या रस्त्याच्या दुतर्फा लागणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या कायमस्वरूपी लावायच्या बंद कराव्यात, ही तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. का तर सध्या लग्न सराईचा सीझन आहे, यात्रेचा सीझन आहे आणि या वाहतुकीची कोंडी रोज बघितली तर वाईट अवस्था आहे. एखादी ॲम्ब्युलन्स झाली तर पेशंट आतल्यातच मरून जाईल अशी अवस्था आहे. त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे फार जरुरीचं आहे आणि आणलं जाईल याचा सुद्धा इशारा मी शिवसेनेच्या वतीने देतो. आणि म्हणून भविष्य काळात या सर्व समस्या जर मार्गी नाही लागल्या तर या ठिकाणी एक जन आंदोलन करून या सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचं काम शिवसेना करेल असं मी या सर्वांच्या वतीने आवाहन करतो. आणि यानंतर पाठीमागं पुढं बाजूला सगळी वाहनं थांबलेत, पण ही जी गैरसोय आहे जेव्हा रस्ता सुरू असतो त्यावेळेला सुद्धा अशीच अडचण असते. गेल्या 2 दिवसापूर्वी जो वादळी पाऊस झाला आणि ज्या वेळेला आजऱ्याला पावसाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे काय अडचण येते हे संभाजी चौकानं पाहिलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी प्रशासनाला दिसत नाही तसं नाही. आता जेव्हा संभाजींनी नगरपालिकेला आणि महामार्गांच्या अधिकाऱ्यांना बोलायला लावलं त्यावेळेला त्यांचं सुरू आहे तुमचं आधी करायचं की आमचं आधी करायचं. प्रशासनाला जर ही गोष्ट आधी चर्चा करता येत नसेल आणि शिवसेनेला त्याच्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर हे पहिलं निषेधार्ह आहे. मी या प्रशासनाचा धिक्कार करतो. त्याला कारण असं आहे की आचारसंहिता होती म्हणून काही गोष्टी आम्ही सांगितलेल्या नव्हत्या. आचारसंहितेच्या आधी सुद्धा दोन्ही कार्यालयांना
शिवसेनेच्या वतीनं 2 निवेदनं देण्यात आली होती. आपल्या आजरेकरांना माहिती असावं की नगरपालिकेला शिवनायक पत्र दिलेलं होतं की या भागामधला पाण्याचा प्रश्न आणि या भागामधून निघालेल्या पाण्यामुळे होणारा प्रदूषणाचा प्रश्न यासाठी तातडीनं उपाययोजना घेणं आवश्यक आहे, अन्यथा आंदोलन केलं जाईल. आणि रस्ते विकास महामंडळाला एक सुचवलेलं होतं आम्ही की आजऱ्याची बऱ्यापैकी जमीन या शेतकऱ्यांनी लोकांच्यासाठी दिले, त्याचा प्रत्यक्षात आजरेवाल्यांना काही उपयोग होत नाही. गोव्याला जाणारी जी मजा करणारी मंडळी आहे त्या पर्यटकांच्यासाठी त्याचा फक्त उपयोग होणार आहे. त्यामुळं आमच्या आजरेकरांची जमीन गेलेली असल्यामुळं आजरेकरांच्यावरती टोल लागू नये ही शिवसेनेची भूमिका होती. त्याचं पत्र आम्ही एक लिखित स्वरूपामध्ये तुमच्या कोल्हापूरच्या कार्यालयात दिलेलं आहे. मी या निमित्तानं आजरेकरांच्या वतीनं सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आजरेकरांना टोल लागता कामा नये. आमची मागणी होती की आजऱ्याच्या पासून सिंधुदुर्गच्या बाउंड्रीवरती तुम्ही टोल करा, जेणेकरून आजऱ्याची जी गावं आहेत गवसेच्या बाजूची ह्या लोकांना त्याची गैरसोय होणार नाही, त्यामुळे काही अडचण होणार नाही. पण याचाही आपल्या प्रशासनानं काहीही आमच्याकडे त्याचा कुठली पूर्तता केलेली नाही. आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की पोलीस प्रशासनाला तुमच्याच कार्यक्षेत्रामधल्या गडिंग्लजला एक नवीन पोलीस अधिकारी आलेला आहे, आपल्याला माहिती असेल. काही कालावधीसाठी आल्यानंतर सुद्धा वाहतुकीला शिस्त कशी लावावी. आता मगाशी जसा उल्लेख केला दयानंद की मोठ्या लक्झरी उभा असतात, त्या लक्झरी बाजूला घेतल्या तर लोकांची गैरसोय थांबू शकते. याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज रस्ता रोकोचं आम्ही नियोजन केलंय. हे आपल्याला सांगतो, शिवसेना ही आपल्या पद्धतीनं काम करणारी संघटना आहे. लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती येणं आणि केसी संघावरती घेणं हे आम्हाला शिवसैनिकांना नवीन नाही. म्हणून या प्रश्नांची जर काही दिवसामध्ये पूर्तता झाली नाही तर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. धन्यवाद.